नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण ना ब्रेडपासून अगदी डिलिशियस रेसिपी बनवलेली आहे, जी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। तर आता जर तुमच्याकडे घरामध्ये ना ब्रेड शिल्लक राहिलेला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा। खायला खूप छान लागते आणि शिवाय झटपट बनते। तर आता मी सर्वात पहिल्यांदा ना ज्या तुमच्याकडे भाज्या असतील ना त्या तुम्ही घालू शकता। तर माझ्याकडे तरी मी थोडासा कांदा होता, थोडासा टोमॅटो होता, थोडासा ढबू मिरची होती। तर आता असं थोडं थोडं करून त्याला सगळ्यांना चांगलं चिरून घेतलं आणि ते जास्त झालं। तर आता काय करायचं, एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये मग कांदा घालायचा, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, ढबू मिरची घालायची। जर तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही गाजर घालू शकता, कॉर्न घालू शकता, जे तुम्हाला हवे व्हेजिटेबल्स ते तुम्ही घालू शकता। तर आता काय करायचं, त्यानंतर 4 चमचे बेसनाचं पीठ घालायचं। बेसनचं पीठ तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता। आणि त्यानंतर मग यामध्ये घालायचं सर्वात महत्त्वाचं चवीपुरतं मीठ। मिठाशिवाय तर काहीच चव लागणार नाही। तर सर्वात पहिल्यांदा मीठ घातलं, त्यानंतर मग चिमूटभर हळद घातली आणि त्यानंतर मग लाल मिरची पूड 1 चमचा घातले। तुम्ही जर लहान मुलांना देत असाल तर लाल मिरची पूड कमीसुद्धा घालू शकता। त्यानंतर अर्धा चमचा इतकं धनेपूड घातलं आणि आपल्याकडे जो साठवलेलं तिखट असतं ते सुद्धा थोडंसं घातलं आहे, तुम्ही हवं असल्यास स्किप करू शकता। त्यानंतर मग हातावरती थोडंसं ओवा घेतले आणि त्याला क्रश करून तो सुद्धा घातले, अर्धा चमचा ओवा घ्यायचा। आणि त्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून चांगलं याचं बॅटर तयार करून घ्यायचं। जर मंडळी तुमच्याकडे जर ब्राऊन ब्रेड असेल तर तो तुम्ही नक्की वापरा, कारण ब्राऊन ब्रेडने ना ही रेसिपी खूप छान होते आणि शिवाय ब्राऊन ब्रेडची चव ना थोडी वेगळी असते। त्यासाठी असला की ब्राऊन ब्रेड वापरा किंवा तुम्ही कोणताही ब्रेड घेऊ शकता। तर आता आपण काय केलं, ब्रेड घेतलं आणि त्या बॅटरमध्ये अशा प्रकारे डिप केलं आणि त्यानंतर मग पॅन गरम केलं, त्यावरती थोडंसं तूप लावलं आणि तूप किंवा तेल लावू शकता। आणि त्यानंतर मग टोस्ट आपण जो आहे अशा प्रकारे पॅनवरती ठेवला आणि वरून थोडंसं तूप लावलं। तर गॅसचं फ्लेम जे आहे कुठेही मोठं नाही करायचं, बारीकच ठेवायचं आणि त्यानंतर मग 2-3 मिनटातच आपला ब्रेड जो आहे चांगला रोस्ट होऊन येतो। आणि मग आरतून परतून घेऊन त्यानंतर याला आपण एका साईडला प्लेटमध्ये ठेवायचं। तर मंडळी, अशा प्रकारे झटपट 5 मिनटात तयार होणारा पदार्थ आपला आता खायला रेडी आहे। आता तुम्ही याला चहासोबत खाऊ शकता असाच, किंवा जर चहासोबत खायचा नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप लावूनसुद्धा ब्रेड खाऊ शकता। तर आता तुम्हाला व्हिडिओ आवडला का सांगा मला, आणि आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा। तर आता लहान मुलांसाठी अशाच प्रकारचे आपण रेसिपीज घेऊन येणार आहोत, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा अशा स्वादिष्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।